तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी वाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर जेव्हा एक गर्भवती महिला गेलेली होती तर तिथं डॉक्टर नसल्याने आणि कुणीही नसल्याने त्या गर्भवती महिलेला तिथून माघारी जावं लागलं आणि रस्त्यावरच बसस्टँडवर तिची प्रस्तुती झाली। म्हणजे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा दवाखान्यामध्ये जाते तिला उपचार मिळत नाही, रस्त्यावर येऊन तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला। आणि ते होताच काही दिवस त्या घटनेला उलटलेले नसताना काल सांगवीमध्ये मोठा प्रकार घडला। तशीच एक गर्भवती महिला काल सांगवीला गेलेली असताना डॉक्टर तिथं नव्हते, कर्मचारी नव्हते, ॲम्ब्युलन्सचा मोठा घोळ होता। त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तात्काळ ग्रामस्थांनी वेळेचा अभाव न बघता तिथून काढलं आणि तालुक्या सेंटरवरती पाठवलं। मग प्रश्न असा निर्माण होतो नेमके प्राथमिक आरोग्य केंद्र कशासाठी आहेत आणि जर असतील तर तिथं डॉक्टर्स आणि कर्मचारी का राहत नाही। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था ही ॲम्ब्युलन्स सारखी ढिसाळ झालेली आहे। ते स्ट्रेचरवरती आलेले एका गर्भवती महिलेला जर का प्रस्तुतीसाठी रस्त्यावर प्रस्तुती करावी लागत असेल तर एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आरोग्य केंद्राची आरोग्य विभागाची तुलना अमेरिका आणि जपान बरोबर करतात, पण आजही ग्रामीण भागामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्राची व्यवस्था ढिसाळ आहे। याचा निषेध आम्ही नोंदवत निवेदन देऊन जर का येत्या काही दिवसांमध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर शिरपूर फर्स्टच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर करणार आहोत। त्या ठिकाणी डॉक्टर काही हजरच असतात। आता डॉक्टरांची ड्युटी असते, नाईट डिलिव्हरी सांगून टायमिंगला येत नसते, रात म्हणा सकाळ म्हणा केव्हा डिलिव्हरी होऊ शकते। या टायमाला पण जर डिलिव्हरी पेशंटला सुद्धा जर सुविधा उपलब्ध होत नसेल तर आरोग्य केंद्र असून काहीच फायदा नाही, गरीब लोकांचा काहीच फायदा झालेला नाही साहेब। आता सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने इतके मोठे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले आहेत। त्या ठिकाणी गैरसोय होत असेल गरिबांची तर सर काही केंद्राचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा